आज आहे दुर्गा अष्टमी आणि या दिवशी महागौरी देवीची आराधना केली जाते. महागौरीला सौम्यता, करुणा आणि शुद्धतेचं प्रतीकही मानलं जातं. असं म्हणतात की अष्टमीच्या दिवशी तिची पूजा आणि कथा वाचल्याने जीवनातील अडचणी दूर होतात, मानसिक शांती मिळते आणि आर्थिक प्रगतीचा मार्गही खुला होतो. देवीचं रूप अत्यंत तेजस्वी गौरवर्ण आहे, म्हणूनच तिला महागौरी असं म्हटलं जातं. तसंच ती शुभ्र म्हणजे पांढऱ्या वस्त्रांमध्ये असते. तिला 4 भुजा आहेत, 2 हातांमध्ये त्रिशूळ डमरू आहे आणि एक अभय मुद्रेत आणि एक वर मुद्रेत आहेत. देवीचं वाहन वृषभ म्हणजे बैल आहे. शास्त्रांमध्ये या देवीचं श्वेतांबर धारा आणि अन्नपूर्णेचं स्वरूप असंही वर्णन केलेलं आहे. या देवीची कथा अशी सांगितली जाते की देवी पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप केला. तेव्हा जंगलात अनेक वर्ष त्यांनी ध्यानधारणा केली. या तपश्चर्येमुळे त्यांच्या अंगावर धूळ माती साचली आणि त्यांचा वर्ण काळवंडला. शेवटी भगवान शंकर देवीच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि त्यांनी विवाहासाठी संमती दिली. त्यानंतर देवीने स्नान केलं आणि त्यांचा खरा गौरवर्ण प्रकट झाला. त्या क्षणापासून त्या महागौरी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. दुसरी आख्यायिका अशी आहे की जेव्हा शुंभ आणि निशुंभ राक्षसांनी पृथ्वीवर उत्पात मांडला होता, तेव्हा फक्त देवी कालरात्रीच त्यांचा नाश करू शकत होती. त्या युद्धासाठी देवी पार्वतीने कठोर तपस्या केली. भगवान शिवांनी त्यांना मानसरोवरात स्नान करण्यास सांगितलं. स्नान केल्यानंतर त्यांचं स्वरूप पुन्हा उजळ पांढरं झालं आणि त्या कौशिकी देवी म्हणून प्रकटल्या. या रूपात त्यांनी दुष्ट राक्षसांचा वध केला. महागौरी देवी ही अन्नपूर्णेचं स्वरूप मानलं जातं. तसंच ती धन, वैभव आणि सुखशांती देणारी देवी म्हणूनही ओळखली जाते.